खरं तर ऑफिसमधल्या मीटिंग खूप साऱ्या अटेंड केली, तिथे लीड पण केले, पण मी गाव पातळीवरची फर्स्ट मीटिंग आहे मला वाटतं माझी, आणि ते पण बापूंच्याबद्दल बोलायचं. ॲक्च्युली बोलण्यासारखं तर खूप आहे, पण मी आज बोलणार नव्हतो, पण आज पुन्हा असा विचार केला की आत्ता नाही बोललो तर पुन्हा कधी बोलू शकणार नाही, कारण ते त्यांचा स्वभाव एवढा कडक शिस्तप्रिय आहे ते की असं एवढं फ्रेंडली आहे मी कधी घरात बोललो नाही. बोलला तर सगळे लोक सगळ्यांसमोर बोलून घ्यावं म्हणजे काय ते. तर खरंच माझ्या जर मला वाटतंय त्याच्यानंतर 15 दिवसांनी बापूंची नेमणूक झाली, आणि मी लहानपणापासून गावातल्यांचे सगळ्यांचे तंटे खूप जवळनं बघितले. खूप सारे लोक घरी यायचे, रात्रीच्या 12 वाजता असतील, रात्रीच्या 2 वाजता असतील. तर त्या टाइमला मला थोडा इंटरेस्ट यायचा की अरे कुणाची भांडण झाली, काय झालं, हे झालं ते झालं. पण बापू असे आहेत की त्यांनी स्वतःहून कधीच सांगितलं नाही की बाबा आज यांचं झालं ते झालं. कधी कधी तर असं व्हायचं की आम्हाला बाहेरून करायचं, गावात हे झालं ते झालं, पण बापूंनी कधीच सांगितलं नाही की याची भांडणं झाली, त्याचं हे झालंय. तर खरंच मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो. आणि गावाचं बघत बघत, शेती बघत बघत त्यांनी आम्हाला दोघांवर, मुलांवर पण एवढे छान संस्कार केले. अर्थातच माझे बाबा दिनकर मारुती निकम, त्यांचं ते पण पोलीस पाटील होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या सहवासातच हे वाढलेत, आणि जे रूट कुठेतरी असतं ना की समाज कल्याण किंवा समाजासाठी चांगलं काहीतरी करायचंय आणि आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, ते त्यांनी त्यांच्या मुळातच होतं. त्यांच्या वडिलांच्याकडून त्यांच्यामध्ये आलं. आमच्यामध्ये आले का नाही माहीत नाही, कारण हे थोडे आजकालचा जनरेशन चेंज झाले. कॉन्फिडन्स सगळं आजकाल तुम्हाला माहिती आहे, सगळे तुम्हाला परफॉर्मन्स दाखवायचे, त्या धावत्या युगात तुम्हाला टिकून राहायचे. त्यामुळे थोडं आम्ही या समाज कल्याणापासून बाजूला आहे. पण आम्हाला खूप अभिमान आहे बापू की तुम्ही सगळं हे एवढी तुम्ही इज्जत कमवली, एवढं तुम्ही नाव कमवलं गावात. आम्ही दुसरं काही तुम्ही कमवलं नसेल तरी तुम्ही ही जी कमवली, आम्हाला करोडोच्या पेक्षा जास्त संपत्ती आणि गावकऱ्यांना पण सांगायचे की तंटा आला म्हणजे 2 अपोजिट विचार आले, 2 वेगवेगळे नाही का मिसअंडरस्टँडिंग बोलू शकतो. पण ज्या वेळेला त्यांच्याकडे लोक येतात त्यावेळेला मी त्यांच्याकडून एक शिकलो की त्याचा मला आता माझ्या करिअरमध्ये पण फायदा होतो की ते पहिले ऐकून घेतात, की डायरेक्ट ते सल्ले द्यायला जात नाही, की पहिले ते ऐकून घेणार काय झालं, नक्की कसं झालंय, ते शांतपणे ऐकतात. त्याच्यानंतर विचार करून, असं नाही की लगेच निर्णय घ्यायला, विचार करून जो सत्य आहे, जे खरोखरच सत्य आहे आणि ज्यांना न्याय मिळवून द्यायचे आहे, जे म्हणजे त्यांनाच त्यांनी न्याय दिलेला आहे. असं कुठेही जो जवळचा आहे किंवा हा जवळचा आहे, हा जीवलग आहे, लांबचा आहे, तर असा विचार करून त्यांनी कधीच न्याय दिला नाही. तर ते एक त्यांची खूप चांगली गोष्ट होती, आणि ते खरंच आम्ही पण ते शिकलोय. आणि मला असं वाटतं की खरं तर हृदय भरून आलंय की तुम्ही सगळ्यांनी, ग्रामस्थांनी बापूंच्या प्रेमाखातर एवढा चांगला प्रोग्राम अरेंज केला. ॲक्च्युली आम्ही पण बोलणं झालेलं, किशोर दादा, आम्ही सगळ्यांनी आमचं बोलणं झालेलं की हे आपल्याला प्रोग्राम करायचे, पण बापूंच्यापर्यंत गेले. बापू बोलले काय करायचं नाही, काय करायची गरज नाही. मग आम्ही पुन्हा मुंबईला गेलो. पण ज्या वेळेला मला कळालं की ग्रामस्थांनी गावच्या हे अरेंज केलंय, पहिल्यांदा मी सुट्टी टाकली आणि लगेच आज इथे उपस्थित झालो. तर मला तेच बोलायचं की ते न्याय देताना बापूंच्याकडून कधी कुणाला हर्ट झाले असेल किंवा एका साईडनं न्याय दिला म्हणून कोण दुखावलं असेल, कुणाच्या त्यांच्याकडून न कळत कुणाच्या भावना जर दुखावल्या असतील, तर तुम्हाला माहिती आहे न्याय द्यायचे, सत्य आहे तर ते सत्यच आहे. तर त्यांनी जरी इंटेन्शनली कुणाला हर्ट नाही केलेलं आहे, ॲज पर माय अंडरस्टँडिंग, ते खूप डाऊन टू अर्थ आहे आणि त्यांना जे योग्य वाटलं तेच त्यांनी केले. पण चुकून जर कुणाच्या मनात जर काही खंत असेल तसा की त्यांनी आपल्याला न्याय नाही दिला, या टाइमची एखादी सिच्युएशन लोकांच्या डोक्यात राहते, तर तसं काय डोक्यात ठेवू नका. जे समाजासाठी, जे गावासाठी चांगलं आहे तसेच त्यांनी डिसिजन दिले. आणि जर कोणाच्या मनात तसं काय असेल तर त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आणि आम्हाला त्यांच्या परिवाराला पण एवढी ताकद द्या की त्यांचं इथून पुढचं आयुष्य जे आहे ते आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी फुलफिल ठेवू, त्यांची काळजी घेऊ आणि त्यांना सगळ्या सुखसोयी द्यायचा प्रयत्न करू. एवढा आम्हाला पण आशीर्वाद द्या. एवढे 4 शब्द बोलून वा 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 वा. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती त्यांनी आपल्या गावाचे 31 वर्षे सेवा केली असे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील आदरणीय सुधीर निकम 2 शब्द मार्गदर्शन करतील.